रंगपंचमी होऊन गेली आहे पण हाताचा कलर निघत नाही, तर हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच असेल. आपल्याला काहीही बाहेरून कसलेही केमिकल आणायची गरज नाही किंवा साबण लावून हात रगडायचीही गरज नाही. 5 मिनिटांमध्ये अगदी हाताचा कलर सुटून जाईल. तर नक्की बघा. हा एक नवीन आणि युनिक व्हिडिओ आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये. तर नमस्कार सगळ्यांना. तर बघा हाताला किती माझ्या एकदम कलर लागलेला आहे. तर खूप पक्का कलर आहे हा. आता तर चपात्या करायच्या आहेत मला, पण आता थोड्या जरी कणकीला हात लावायला गेले तर तो पिठाचा गोळा लाल होणार. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लिंबू, इनो आणि कुठलाही शॅम्पू चालेल. तर मी अगदी थोडासा शॅम्पू हातावर घेते. बघा तुम्ही कुठलाही शॅम्पू चालेल, तुम्ही जो कोणताही यूज करू शकता तो शॅम्पू चालेल. आणि आता ह्या शॅम्पूवर टाकून घ्यायचा आहे इनो. हो, आपला जो इनो असतो तो इनो या शॅम्पूवर टाकून घ्यायचा आहे. आणि आता इनोवर आणि शॅम्पूच्या मिश्रणावर एक लिंबू मस्त करकरून पिळून घ्यायचा आहे. पण सावधगिरी घ्यायची आहे. हे जे रेमेडी आहे तुम्ही फक्त हातावर, पायावर किंवा शरीराच्या कुठल्याही म्हणजे तर तळ हातांवर किंवा तळ पायावर तिथेच ही रेमेडी यूज करू शकतात. अजिबात फेसवर ही रेमेडी यूज नाही करायची आहे, कारण याच्यात इनो आहे. इनोचा चेहऱ्यावरती इफेक्ट होऊ शकतो. चेहऱ्याची स्किन अतिशय नाजूक असते. जर तुमच्या हाताची बी किंवा तुमची पूर्ण शरीराची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही थोडंसं बनवून आधी पॅच टेस्ट करा. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला काय म्हणजे चरचरत नाही आहे किंवा आग होत नाही आहे तर त्यावेळेसच ही रेमेडी तुम्ही यूज करा, अन्यथा करू नका. करायला जाताला एक तर व्हायचं एक, तर त्याच्यासाठी ही रेमेडी पॅच टेस्ट करा आणि मगच करा. आता माझी स्किन कशी सुटेबल आहे, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तर त्याच्यासाठी मी इकडे ही रेमेडी यूज करते. तर असं मस्त हातावरती खळखळून लावून घ्यायचं आहे. बघू शकता कलर लगेच सुटायला तयार झालेला आहे. शॅम्पू पण कसा सॉफ्ट असतो. आपण निरमा, कपड्याचे साबण, धुण्याच्या साबण हातावर घे म्हणून घासतो आणि नंतर हात खूप रफ होतात किंवा हाताचे छिलटे निघून इजा होते. तर मी फक्त लिंबूनं हे बघा असं स्क्रब करून घेते, लिंबूनच, दुसरं काहीही मी घेतलेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त असं ह्याला रफ करायचं आहे, निघून जातं. जर लिंबू नसेल तर तुम्ही चिंच घ्या किंवा असं रफ करायला तुम्ही तुरटीचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा चिमूटभर मीठ घालून सुद्धा हातावरचं निघून जातं. आणि बघा जादू, बघा हातावरचा सगळा कलर निघून गेलेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि नंतर लास्टला फक्त मी शॅम्पू घेतलेला आहे हातावर, नाही राहिला आहे तेवढा कलर निघून जाण्यासाठी. तर अशा प्रकारे पूर्ण कलर माझा हातावरचा नाहीसा झालेला आहे. सगळा कलर हातावरचा निघून गेलेला आहे. बघू शकता तुम्ही. किती आनंद होते हे मलाच माहिती, कारण चपात्या करायच्या होत्या आणि कणकीचा गोळा मळायला गेले की गुलाबी गुलाबी होत होता. तर अशा प्रकारे एक साधी सरळ सोपी ट्रिक आहे जी यूज करून तुम्ही तुमच्या हातावरचा कलर सगळा नाहीसा करू शकता. बघा किती म्हणजे पक्का कलर होता हा, सगळा कलर हातावरचा निघून गेलेला आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या हातावरचा कलर क्लिअर केलेला आहे. तर बघा किती छान पांढरे शुभ्र हात दिसतंय. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर बघा लाल पण पाणी बघा किती जमा झालेलं आहे. तर बघा हात मस्त गोरी गोरी झाले. लाईक करा आजच्या व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय.